कोण तू? मला ओळखलं नाही. मी असुरांचा असुर दुर्गासूर. दुर्गासुरा, हो. या इंद्राच्या दरबारात कशाला आलास? इंद्रदेवा, तुझं राज्य आहे ते माझे स्वाधीन करून दे इंद्रदेवा. स्वाधीन करून अरे दे. दुर्गासुरा, राक्षसा हा इंद्राचा दरबार आहे. बोलतोस काय? तुला जर जगायचं असेल तर या स्वर्गामधून मृत्यूलोकामध्ये ये जा. इथून चालत हो. तुला हा इंद्राचा दरबार मिळू शकणार नाही. इंद्रदेवा, या दैत्याच्या मागे लागू नकोस. या 33 कोटी देवांना माझे हे दोन भारी पडतील. अरे दुर्गासुरा, एवढी हिंमत आलं तुझ्यात? अरे तुला जर जीवन जगवायचं असेल तर ह्या स्वर्गामधून मृत्यूलोकामध्ये जा, नाही तर तुझा इथं शिक्षण व्हायल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे तुला सांगतो, जा निघून. स्वाधीन करून दे इंद्रदेवा. स्वाधीन करून दे. अरे दुर्गासुरा, तुझ्या जर एवढी हिंमत असेल, अरे चल त्या रणभूमीवर ना हो युद्धास तयार. इंद्रदेवा, बोल काम तयार. हो. जनानो, हे बघा, तुम्हाला 33 कोटी देवांसोबत फक्त दोघांना युद्ध करायचं आहे. दोघं जण? हो. ते 33 कोटी हो. असं कुठं झालंय? अरे काही हरकत नाही, तुम्हाला घरात लागेल. असं हो. काय हरकत नाही महाराज, तुम्ही आमच्या पाठीशी असले आम्हाला कसली चिंता नाही. हो. मी तुमच्या पाठीशी राहणार. पाठीशीच नाही, काही बरं पोटाशी राहायचा, मागून पळून जायची तिकडे मागच्या माग अरे नाही, असं काही होणार नाही. ना. नाही. काय हरकत नाही, तुम्ही निश्चित राहा. हो. युद्धाची तयारी करा. हो, काय हरकत नाही. बोला देवा. ह्या दैत्यसुरांच्या अंगात फार मोठी शक्ती आलेली आहे, म्हणून हे आपल्याला आवरू शकणार नाही. म्हणून याला काहीतरी युक्तीने लढायला पाहिजे. म्हणून या रणभूमीवरून निघून चला आणि याला युक्तीशी सामना द्या, तरच आपला इथं टिकाव लागेल, नाही तर टिकाव लागणार नाही. म्हणून चला इथून. ते 30 कोटी देव सुद्धा आपल्यापासून पळून गेलाय. 33 कोटी देव पळाले का? हा, अरे मी सांगत होतो की तुम्ही दोघं घरी बसाल. काय हरकत नाही महाराज, स्वर्ग मूर्त पाताळच्या ठिकाणी आपल्या राज्य आलं आहे. त्याचा तुम्हाला आनंद झालेला आहे ना? आनंद काय, असा जबर आनंद झालाय. अरे हसा पण म्हटलं ना, हसा. अरे काय महाराज, हा आता तुम्ही खुशाल निश्चितपणे राजगादीवर राहा. हो. कसली चिंता करू नका. हो. आम्ही कडे पहारा देतो आणि कोणी सैनिक आला, कोणी शत्रू आला तर आम्ही त्याच्याकडे बघतो. तुम्ही अजिबात चिंता करायचं नाही. चालेल.